मावशी बोलता का? नाव काय मावशी तुमचं? हां, शांताबाई वेळाडकर. कुठल्या आहे तुम्ही? पांढराखेडी. हां बोला. आम्ही पांढराखेडीचे तालुका मुळा जिल्हा बुलढाणा. आईचं नाव शांताबाई वेळाडकर. यांना असा त्रास होता की यांना 2-3 फॅमिली घेऊन आल्या, तर यांना डॉक्टरनी घरी यायचं म्हणालं. मग 4 दिवसाची कंडिशन होती बेकार की बोलायचंच काम नाही. तर असे येणं आम्हाला गोळ्या दिल्या जाधव साहेब. तेपासून 3 दिवसात एकदम अगोदर पुढे आपण जेव्हा फर्स्ट टाइम पाहिलं तेव्हा त्या पुढे ऍडमिट होत्या? हो का? तेव्हा काय कंडिशन होती त्यांची? त्या कंडिशन म्हणजे असं होतं की डॉक्टरांनी सांगितलं की बा तुम्ही ताबडतोब ऑक्सिजन लावता येईल घरी यायचं. 10-15 सांगितलं नाही की 1-2 घंट्यामध्ये जाता बॉसची कंडिशन. बरोबर. ताबडतोब 10 वाजेला चालेला घरी याची कंडिशन. जाधव साहेबांनी तरी ट्रीटमेंट केली, तर तुम्ही इकडे आलो आम्ही गोळ्या दिल्या, तर कंडिशन आई बोलायला लागल्या असं तसं पद्धत केली. हॉस्पिटलमध्ये सुट्टी दिल्यानंतर जेव्हा त्यांनी ऑक्सिजन काढून टाकला होता, तर त्यानंतर आपलं औषध दिल्यानंतर तुम्हाला 2 तासानंतर काय म्हणजे गुणच आला, असं काही ऑक्सिजनची जरूरत पडली नाही. ऑक्सिजन लावणंच पडतो नाही. त्यांनी सांगायला तेव्हा तुम्ही असं भाड्यानं पाहून म्हणजे घरी घेऊन जा, ऑक्सिजन लावा, तर दिसून नाही तर काही खरं नाही असं. त्यानंतर दुपारी आणि संध्याकाळी काय फरक जाणवला त्या दिवशी, परवाच्या दिवशी? त्या रोजी गोळ्या दिल्या 2 घंटा म्हणजे असं म्हणजे गुढी एकदम बोलायला लागली. जे डोळे ह्याची कंडिशन अशी होती वाईट अवस्थेत, ते एकदम चांगली जाणवली. अगोदरची क्लिपिंग दाखव. आता गुढीचं म्हणजे असं म्हणणं आहे की बा मला त्या डॉक्टरच्या गोळ्या नसल्यावर याच्याच गोळ्या पाहिजे, त्याच गोळ्या घ्यायच्या, होमिओपॅथीच्या गोळ्या घ्यायच्या. ऑक्सिजन किती दिवसापासून होत्या मावशी? ऑक्सिजनवर 6 दिवस होत्या. मावशी तुम्हाला काय काय फरक जाणवतो स्वतःमध्ये? स्वतःला हां हां. अच्छा अच्छा. अगोदर काय त्रास होता त्याच्या अगोदर, त्या दिवशी? अच्छा अच्छा. आता जीव घाबरणं वगैरे कसं? आता फरक कमी पडला ना? आता जेवण किती केलं काल परवा? अच्छा, तरी थोडं काय खाल्लं तरी? अच्छा अच्छा. असं बसू शकत होत्या का अगोदर? बोला. आजींचं नाव काय? शांताबाई वेळाडकर. गाव? गाव पांढराखेडी, तालुका जिल्हा? तालुका मुळा जिल्हा बुलढाणा. अच्छा. तिथं म्हणजे आपण आईला पहिलं नेटर सालाकडे नेलं. हो बरोबर. नेटर सालाकडे 4-5 दिवस ट्रीटमेंट घेतली. तिथून त्यांना म्हणजे जो गोळ्या दिल्या मेडिकलच्या आणि घरी नेलं बा आपण. 2-3 दिवसाच्या गोळ्याचा म्हणजे विपरीत परिणाम नांदायला लागला. मग तिथून नांदा जसकाल साहेबाकडे नेलं. तर त्याची त्यांनी म्हणजे असं की 3 दिवस ठेवल्यावर लगेच आपल्याला चौथ्याशी सांगितलं की बा तुम्ही घरी जाऊ शकता म्हणून. आणि 2-1 दिवस तरी आराम करीत म्हणून असं ठेवलं. मग त्यांनी सांगितलं की बा आज 10 वाजता तुम्ही व्यवस्था करा आणि घरी चालले ना. मग आपण तिथून तुमच्याकडे आलो. म्हणजे आपण पहिल्या वेळेस हॉस्पिटलमध्ये यांना आजींना बघितलं होतं तेव्हा ऑक्सिजन किती दिवसापासून चालू होतं? ऑक्सिजन 4 दिवसापासून चालू होतं. अच्छा अच्छा. डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं की मला जर घरी सांगतो ऑक्सिजनच्या वगैरे जाऊ नका म्हणून. ऑक्सिजनची व्यवस्था करून ठेवा. व्यवस्था करून जा. जर घरी तुम्हाला जर राहायचं काम पडतं भाड्याने घेऊन जा आम्हाला ऑक्सिजन. बिना ऑक्सिजन नाही राहू शकत. ऑक्सिजन राहू शकत नाही. मग घरी गेल्यावर आपण तुमच्या जाधव साहेबांकडे समोर गोळ्या घेतल्यावर त्यांनी ट्रीटमेंट केली आपली. आणि गोळ्या घेतल्यावर ते फरक आहे. आपल्या माऊली होमिओपॅथी क्लिनिक अँड हिलिंग सेंटर आणि डॉक्टर दुर्गासिंग जाधव यांचं नाव तुम्हाला कोणी सांगितलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस प्रकाश सर. अच्छा, प्रकाश. आडनाव काय त्यांचं? प्रकाश वेळाडकर.
अच्छा. आणि आता तिथून गेल्या आपण जो औषध ऑक्सिजन चालू असताना तुम्हाला घरी गेल्यानंतर तिथं असताना जे औषध दिलं होतं त्याने 2 तासामध्ये जेव्हा ऑक्सिजन सिलेंडर काढलं आणि तुम्ही आजींना परतीच्या याने घेऊन गेले किंवा आता काही आशा नाही, त्यावेळेस आजींना काय काय फरक जाणवला औषध दिल्यानंतर? आजीला म्हणजे असं फरक जाणवला की ते एकदम हटके कमी होऊन गेले. बरोबर. हां, आणि तो त्रास होता की नाही असं की आता पोट छातीत असल्या पाणी व्हायला आहे, त्यानं काय होते काय नाही ते एकदम म्हणजे असं नसतं झालं वाटून जातं. अच्छा अच्छा. थोडं म्हणजे फ्रेश वाटते असं म्हणणं आहे. झोप येऊन जाते एखाद्या वेळेस फक्त असं सारखं सुटते. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला भेटायच्या अगोदर बी बिडी म्हणून बरं दवाखान्यात आपल्याला जायचं नाही म्हणायचं होत्या, फक्त आयुर्वेदिकची औषधी घेऊन घरी जायचं. बरोबर. होमिओपॅथीची औषध होमिओपॅथीची औषधी घेऊन घरी जायचं म्हणजे मग काही घेऊ मग स्टेजने सांगितलं बस चला आम्हाला मग त्याचं नाव सांगितलं 8,000. आपलं औषध दिल्यानंतर आजींच्या जेवणात काय फरक वाटला थोडाफार? म्हणजे मानते पाणी बी येते. बरोबर. पाणी बी येत नव्हतं आणि पीत पाणी वाजत असतं येत नव्हतं, पण आता तोंडाने पाणी माणसं बिलकुल बोलतेच ना कोणाची नाही बोलायची बी इच्छा नाही होती पहिले. भारतातील जे काही क्रिटिकल किंवा सिरियस पेशंट असतात आजींसारखे किंवा जे काही किडनी कॅन्सरचे पेशंट आहेत यांना तुम्ही आपल्या माऊली होमिओपॅथी क्लिनिकबद्दल किंवा होमिओपॅथीबद्दल काय सांगू इच्छिता? म्हणजे त्यांना चांगलंच सांगितलं जाईल की बा आता पुढे जर आपल्याला जर तसं जर भेटलं तर नाव सांगितलं जाईल की बा दुर्गा सिंग जाधव हे असे डॉक्टर आहे की एकदा गेलेला ते सेंद्रिय उठायसाठी आहे. बरोबर. एवढी पॉवर होमिओपॅथीमध्ये म्हणजे होमिओपॅथीचा गुण उशिरा येत नाही, तो लवकरात लवकर सेकंदामध्ये तासामध्ये रिझल्ट आहे.